नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हे वशोपि सहा जिज्ञासूरपि योगस्य शब्दब्रह्माती वर्तते आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवी लाही कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत. हा अध्याय सांगतेकडे जात असताना भक्तराज अर्जुनाने देवाला एक अंतकरणातला संशय शंका विचारलेली आहे. परमार्थ पथिक असणारा कोणीतरी साधक असा आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये गुरूंची शरणागती करून जो वेदांत शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेली श्रवण मनन निधी ध्यासन अशी अंतरंग साधना आपल्या जीवनामध्ये करतो आहे. जो कर्ममार्गाच्या माध्यमातून मिळणारं स्वर्ग त्याकडे पण जात नाही किंवा उपासना मार्गातून मिळणारा सत्यलोक ज्याला ब्रह्मदेवाचा लोक असं म्हणतात त्या लोकाकडे सुद्धा तो प्रवृत्त होत नाही. थोडक्यामध्ये प्रवृत्ती मार्गाचा परित्याग करून निवृत्तीपरायण जीवनाचा ज्याने स्वीकार केलेला आहे अशा असणाऱ्या अंतरंग साधकाला त्याच्या याच जीवनामध्ये भगवत दर्शन झालं पाहिजे, ब्रह्मसाक्षात्कार झालाच पाहिजे. जर त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मसाक्षात्कार झाला तर जीवनाची परिपूर्ण सफलता आहे. उपनिषदाचं असंच म्हणणं आहे, इह चेद वेदी तत्सत्यमस्ति न चेदी हा वेदीन महती विनष्टी. जर या जीवनामध्ये आल्यानंतर परमात्म्याला आत्मत्वाने जाणलं तर त्याने खऱ्या अर्थाने जाणलं आहे. आणि जो भगवत दर्शन किंवा परमात्मा साक्षात्कार न करता या मानवी देहातून निघून गेला तर त्याची फार मोठी हानी झालेली आहे. कारण मुळामध्ये नरदेह प्राप्त झाला तोच परमात्म प्राप्तीकरिता झालेला आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. या देहातली प्राप्ती ही भगवत दर्शनामध्येच आहे किंवा त्याकरताच हा देह निर्माण झाला. इतर कार्य या देहाने करणं या देहाची सफलता नाही, निष्फलता आहे किंवा फार झालं तर हे वाईट फल आहे. गुरुवरी श्री मारुती बाबा पाठामध्ये एक उदाहरण सांगत असतात. आपण ते उदाहरण पाहिलेलं सुद्धा एकदा. एका असणाऱ्या मालकाने आपल्या नोकराला सांगितलं की आपल्याला प्रवास करावा लागतो, थोडेसे पैसे घे आणि काही ठिकाणी घोड्याचा बाजार भरतो, तिथून प्रवासासाठी आपल्याला घोडा घेऊन ये. त्या नोकराला काही पैसे दिले, घोडा घेऊन ये असं आज्ञा दिली. तो नोकर निघाला. पण मग काही थोडे जास्तच हुशार असतात. त्याने डोकं चालवलं, आपल्याला जर घोडा विकत घ्यायचा असेल तर त्या घोड्यावर बसण्याकरता खोगीर लागते, जे घोड्याच्या पाठीवर टाकतात ती खोगीर विकत घेतली. घोडा जर प्रचंड वेगात निघाला तर आकळण्यासाठी लगाम लागतो, लगाम घेतला. घोड्याला चारा खाण्यासाठी तोबरा लागतो, तोबराही विकत घेतला. आता घोडा जर उंच असेल तर बसण्याकरता पाय पुरत नाही, मग ते मध्यंतरी असणारं पाय ठेवण्याचं साधन त्याला रिकीप म्हणतात. अशा 4 वस्तू त्याने विकत घेतल्या पहिल्यांदा. आणि पैशाचा विचारच केला नाही, सगळे पैसे संपून गेले. बाजारात गेला होता घोड्याच्या, पण घोडा विकत न घेताच पुन्हा माघारी आला. सायंकाळी मालकाने विचारलं, घोडा आणला का? खोगीर दाखवली. अरे गाढवा, मी तुला घोडा विचारतो. त्याने तो लगाम तोबरा रिकीप दाखवली. मालकाने उत्तर दिलं, या 4 वस्तूंना आणता जर घोडा आणला असता तर आपल्या पैशाची सफलता झाली असती. आता घोड्याच्या अभावी बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी तू आणल्या तरी त्या गोष्टीला काहीच महत्त्व नाही. तसं परमात्म्याने आपल्याला आयुष्याचं धन दिलेलं आहे आणि मृत्यू लोकामध्ये येऊन भगवत दर्शन व्हावं अशी आपल्याला आज्ञा दिलेली आहे. मग या देहामध्ये आल्यानंतर आपण जर बाकीच्याच गोष्टी कमवत बसलो आणि देवाने आपल्याला सरती शेवटी विचारलं, ते विचारणार नाही आपल्याला,
तेवढी काही आपली योग्यता आहे असं वाटत नाही. पण कदाचित दैवयोगाने देवाने विचारलं, परमात्म दर्शन झालं का? नाही म्हणे, आमच्या कार्यक्रमाच्या पत्रिका पहा ना. भगवान म्हणे, अरे याला काय महत्त्व आहे. म्हणजे भगवत दर्शन होणं ही या जीवनाची सफलता आहे. आणि ती सफलता करण्यासाठी असा साधक बाकी संसाराची सगळी प्रलोभनं बाजूला सारून अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे. यालासुद्धा खूप मोठं पुण्य लागतं बरं. नाहीतर भौतिक जीवनाचा वर्तमान काळातला उत्कर्ष पाहिला किंवा आपले सवंगडी जर भौतिक प्रगतीमध्ये पाहिले तर कधी कधी असंही वाटतं की आपण लयच मागं राहिलो की काय. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची आर्थिक संपन्नता आहे, ऐश्वर्याची भरभराट आहे. सगळा महाराष्ट्र कीर्तीच्या माध्यमातून त्यांना ओळखतो आणि आपल्याला मधुकरीसुद्धा वेळेत मिळेल का न मिळेल अशी शक्यता निर्माण होते. बऱ्याचदा साधकाचं भौतिक संसाराकडे आकर्षण पाहिलं तर असं वाटतं की आपला मार्ग चुकला की काय. पण असं कधीच वाटू नये. ज्या अर्थी नरदेहामध्ये आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांनी परमकृपा करून आपल्याला आळंदीत ठेवून घेतलं आहे. हे ज्ञानोबाऱ्यांची आकर्षक शक्ती आपल्यावर, की ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाच्या कणाला लोहचुंबक आपल्याकडे खेचून घेतो, तसं ज्ञानोबाऱ्याने आपल्या सगळ्या जीवनाला, साधका वर्गाला अलंकापूर क्षेत्रामध्ये असं खेचून घेतलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये असं कधीच वाटू नये. संपत्तीचे किंवा संपन्नतेचे पण दोन प्रकार आहे. एक आहे व्यावहारिक संपन्नता आणि दुसरी आहे पारमार्थिक संपन्नता. पण पारमार्थिक साधकाने आपली श्रीमंती पाहत असताना व्यवहारातली फुटपट्टी कधी मापू नये. त्याच्यावर आपली श्रीमंती कधीच मोजू नये. आपली श्रीमंती मोजावी, मला नरदेह मिळाला. भारत देशात, महाराष्ट्र प्रांतात वारकरी संप्रदायाचे पायी ज्ञानोबाऱ्यांच्या चरणकमलाजवळ आणि अलंकापूर क्षेत्रातील गुरुवारी श्री मारुती बाबा असेल, डॉक्टर बाबा, शास्त्री बाबा, अशा अनेक ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या सान्निध्यात आपण राहतो. ही जर परमार्थाच्या श्रीमंतीची पट्टी लावली आपण, तर जगतातले एक क्रमांकाचे श्रीमंत माणसंसुद्धा आपल्या पायाजवळसुद्धा टिकणार नाही. एवढी आपली संपत्ती आहे, श्रीमंती आहे. म्हणून ते ना मोजलं पाहिजे. आपण मोजतो कागदाने, ज्याच्यावर भारत सरकारचा शिक्का लागलेला आहे. ते कोणाकडं आहे आणि किती आहे ते नेता येत नाही ना. ते भ्रम आहे आपला, माझ्याकडे एवढे पैसे. आपल्याकडे नसतात, असतात बँकेत. आपल्याकडं पासबुक असतं आणि त्याच्यावर फक्त एंट्री असते, फक्त आकडा असतो. आणि त्या आकड्याला आपण काय म्हणतो, माझ्याकडे एवढे पैसे आहे. अरे ते आपलं नाही आहे. मग प्रमाण उगाच म्हणायचं का, दे हे काळाचे आणि दोन कुबेराचे. हे आपल्याला असं वाटतं हे सांगण्यासाठीच प्रमाण आहे, आपल्यासाठी नाही. ते कमवावं की जे आपल्या सोबत नेता येईल. अशी सगळी प्रलोभनं ज्याने बाजूला सारली आणि संसारातल्या एकाही आकर्षणामध्ये जो गुंतत नाही, असा अंतरंग साधना करणारा साधक आपल्या गुरुदेवाची शरणागती करून अंतरंग परमार्थ करतो. पण प्रारब्धवशामध्ये त्याला भगवत दर्शन न होता आयुष्य संपलं, किंवा त्याचे प्रयत्न कमी पडले, किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी एक भोग वासना विषयाच्या संबंधाने निर्माण झाली, मग त्याला भगवत दर्शन न होता तो कोणत्या गतीला जातो, का त्याचा विनाश होतो. असा भक्तराज अर्जुनाच्या मनातला प्रश्न भगवंतांनी सांगितला, अर्जुना, बाकी लोकांचा विनाश होऊ शकतो, बाकीचे सगळे नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी, हे सगळ्या जन्माला जावं लागतं. ऐसे होती तृण लोहलोष्ट पाषाण, ही अधोगती आहे. पण साधकाची मात्र अधोगती होत नाही. किती मोठं भगवंताचं आश्वासन आहे, ते दिलं आहे भक्ताच्या समोर. त्याच्यामुळे यामध्ये अन्यथा नाही. पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छति. फक्त एवढं होतं की त्याला आणखी एक मुक्काम करावा लागतो, आणि तोही मुक्काम त्याचा मानवी देहामध्ये होत नाही, तर दिव्य देहामध्ये, स्वर्गामध्ये त्याला तो मुक्काम प्राप्त होतो. मग असा योग साधना करत असताना भगवत दर्शनाचा योग जीवनात नाही आला आणि तिथून तो थोडासा भ्रष्ट झाला, म्हणून त्याला योग भ्रष्ट म्हणतात. गुरुवर्य श्री डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक वाक्य सांगत असतात, थोडंसं विनोदी आहे. ते आळंदीत ज्या अर्थी आपण आलो आहेत ना, याचा अर्थ आपली काहीतरी उणीव राहिली आहे. म्हणजे आपण सगळे योग भ्रष्टच आहोत.
फक्त इथं आल्यानंतर आता भ्रष्टयोगी होऊ नये असं ते वाक्य आपलं त्याचा अधिकार नाही उच्चारण्याचा. म्हणजे ज्या अर्थी हा योग आला आहे, म्हणजे योग भ्रष्टाचं जीवन असंच असतं, फक्त इथे आल्यानंतर परत प्रमाद करू नये. आणि तोच भाव या श्लोकामध्ये आता पुढे येणार आहे की तो जास्त प्रयत्न करतो बघा, प्रयत्न फार. येत तेच तो भूयः संसिद्धो कुरुनंदन. म्हणजे हे सगळं जे वर्णन चालू आहे ना आता शेवटच्या श्लोकामध्ये आलेलं, हे जवळपास सगळं वर्णन आपल्यासारख्या साधकांचंच आहे. फक्त आता आपल्याला कसं म्हणावं आपण योग भ्रष्ट आहे म्हणून. पण ज्या अर्थी हे सगळे योग जीवनामध्ये आले, काहीतरी उणीव असेल की नाही. मोक्षाच्या अत्यंत जवळ आल्यानंतरच आपण अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. हे पुण्याईनंच मानावं लागतं. हे फलबल कल्पे आहे, याला दुसरे काही निकष लावता येत नाही. ज्या अर्थी अंतरंग साधन, आता जगतातली सगळी संख्या लोकांची पाहिली तर सगळ्यांना मानवदेह प्राप्त आहे, परंतु त्याच्यामध्ये पुण्याचा तरतम भाव आहे. जरी मनुष्यदेह प्राप्तीचं पुण्य असेल तर सगळे भारतात कुठं जन्माला येतात. म्हणून तर म्हटले भागवतामध्ये, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. बरं, भारतातही जन्म आला तर सगळे आस्तिक कुठं आहेत? आस्तिकाच्या वर्गामध्ये अंतरंग कुठं आहे? बरेच माणसं धर्माच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या नावाखाली वेदशास्त्राच्या संत वाङ्मयाचं उल्लंघन करणारे आहेत आणि स्वतःला ती सुद्धा म्हणून घेतात आम्ही धार्मिक आहोत. म्हणजे किती मोठी फसवणूक आहे. म्हणून अंतरंगामध्ये आल्यानंतर मानावंच लागतं हे की हे सगळ्या शुद्ध पुण्याईशिवाय हे मिळतच नाही. माते जेणे पाविजे हे शुद्ध पुण्य, आणि शुद्ध पुण्याईच्या आपण खूप जवळ आहोत. ज्ञानोबांची फार मोठी दया आहे आपल्यावर, कारण ती आई आहे, माऊली आहे. आणि माऊलीनी ज्ञानोबांनी त्यांच्या कृपेच्या पदराखाली जणू काही कोणती काळजी नाही. काल परवा आपण विचार केला, आपली स्वतःची मालकी जागा नाही, पण आपण मालकापेक्षा थाटात राहतो. अन्न, वस्त्र, निवारा, काही काळजी आहे का? जसं आईच्या कुशीमध्ये एखादं बालक मनसोक्त मनाने खेळतं, बागडतं, तसंच आपण आळंदीत राहतो की नाही? नाही करमत बघा. 8-10 दिवस जर कुठं बाहेर गेला आपण, करमत नाही. सारखी ज्ञानोबांची आठवण होते. मी एकदा अष्टादशाला गेलो होतो ऋषिकेशला. ऋषिकेशलाच गेलो होतो. एकही दिवस असा नाही गेला की जिथं मला आळंदीची आठवण झाली नाही. ते दररोज माऊलींची आठवण व्हायची. तिथे सत्र वगैरे असायचे सगळं ऐकायला, पण ते आळंदीच आहे, याची सर नाही येणार. म्हणून तर बाबा सांगतात ना किंवा आळंदीमध्ये आला, ते कोणीतरी व्याख्या केली होती, आळंदी आणि आनंदी दोन्हीचा अर्थ एकच आहे. किंवा अलम दी येते, अलम म्हणजे परिपूर्णता, जे साधकाला पूर्णता देते तिचं नाव आहे अलम दी येते, म्हणून आळंदी असा अर्थ. म्हणून आपण जवळ आहोत, आता जास्त लांब जाऊ नये. कार्यक्रमाला नाही आपल्या साध्यापासून लांब जाऊ नये असा अर्थ. हा साधक आहे त्याला मुक्काम होतो स्वर्गाचा. मग आता राहण्याचे पण 2 प्रकार बरं. काही देहाने राहणं आणि मनाने राहणं. मग आपल्याला डॉक्टर बाबाई स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, काही लोक इथं सप्त्याला येतात बघा 7 दिवसापर्यंत, आणि मग ते जाताना अनुभव सांगतात, आम्हाला कळालंच नाही किती दिवस झाले इथं म्हणून. आळंदीमध्ये आनंद आहे तेवढा. मग स्वामी महाराज त्यांना सांगायचे, आतापर्यंत तुम्ही आळंदीत राहिलात, आता तुम्हाला घरी जावं लागणार आहे. आता घराची आळंदी करा. आता इथून तुम्ही घेऊन ज्ञानोबांना आपल्या घरी घेऊन जा, म्हणजे आळंदीचा तुम्हाला कधी वियोगच होणार नाही. न राहणं 2 प्रकारचं, एक शरीराने, दुसरं मनाने. मनाने असे काही साधक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ते दररोज त्यांचा नित्यनेम झाला सकाळचा, तर ते पंढरपूरची मानसिक प्रदक्षिणा करतात दररोज, किंवा आळंदीची सुद्धा मानसिक प्रदक्षिणा करतात. याचा अर्थ ते शरीराने आळंदी या क्षेत्रापेक्षा वेगळे आहेत, पण मनाने आळंदीत आहे. राहण्याचे 2 प्रकार. आपण प्रदक्षिणा करता करता बाहेरून फिरून येतो असं घडतं की कधी कधी. पण राहण्याचे 2 प्रकार आहे. एक अंतरंगाला महत्त्व आहे, शरीराने तर राहिलंच पाहिजे, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे मनाने राहणं. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. देह कुठेही का असताना प्रारब्धाने, पण चित्त ज्ञानोबांच्या जवळ राहावं. जशी ती गाय डोंगरामध्ये चरायला जाते, पण चित्त मात्र गोठ्यात वासराजवळ राहतं. नाना गाये चरी डोंगरी, परी चित्त बांधिले वत्से घरी. ते अनुकूलतेची सवय असते आपल्याला, ते अनुकूलता मिळाली की त्याची पण सवय होते. खरं असं जीवन आहे, अनुकूलता असो नाही तर प्रतिकूलता असो. प्रारब्धवशामध्ये आपल्याला कुठेही राहायचा प्रसंग आला तर आपण मनाने जर आळंदीमध्ये राहिलो तर मग दुराग्रह नसावा, कुठे करायला भेटे ना.
फक्त मन ज्ञानोबांच्या जवळ असावं, मग तरीसुद्धा वियोग नाही. साधक आहे हा पहिल्यांदा स्वर्गामध्ये जातो, योगभ्रष्ट आहे, पण स्वर्गातले दिव्य भोग भोगताना सुद्धा त्याला पश्चाताप होतो की का बरं मला एवढा वियोग झाला असेल. मग त्याचा जन्म होतो पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये. हा झाला पहिला जन्म. आणखीन एक वर्ग असा आहे जन्माचा, तो योगभ्रष्टच आहे. त्यालाही स्वर्गात गेल्यानंतर कंटाळा येतो भोगाचा, मग त्यालाही जन्म मिळतो मानवी देहामध्ये, पण तो जन्म पवित्र, बुद्धिमान आणि दरिद्री योगी पुरुषांच्या कुळामध्ये जन्माला येतो. 2 जन्म एकाला मिळत नाही बरं. या दोनही जन्माचे अधिकारी 2 वेगवेगळे आहेत. एकालाच 2 जन्म नाही मिळत. मिळाले तर पुन्हा मग वियोग होईल ना जास्त. म्हणून एक मुक्काम स्वर्गात झाला की जन्म मिळतो श्रीमंत आणि पवित्र कुळात. आणि एक योगभ्रष्ट असा आहे की स्वर्गात राहूनच तो येतो, पण त्याला दरिद्रानाम योग्यनाम धीमताम कुले भवती. तो दारिद्र्य संपन्न योगी पुरुषाच्या, बुद्धिमान योगी पुरुषांच्या कुळामध्ये जन्माला येतो. आता यातला एक बारकावा आहे, थोडासा सांगू का. जर त्या योगभ्रष्टाचं पुण्य असेल तर त्याला पुण्याईनं श्रीमंत कुळात जन्म मिळतो, आणि त्याहीपेक्षा जास्त जन्म पुण्य असेल तर त्याला दरिद्र असणाऱ्या योगी पुरुषांच्या कुळात जन्म मिळतो. तुम्ही असं मला काय सांगताय, एकाचं पुण्य तर त्याला श्रीमंती मिळाली आणि जास्त पुण्य करून दारिद्र्य मिळालं. त्याचं कारण आहे, त्याचं पारमार्थिक पुण्य सांगायचं आहे. कारण श्रीमंत कुळामध्ये जन्माला जर आला तर श्रीमंतीमध्ये भोगाची अनुकूलता असते, आणि भोगाची अनुकूलता असेल तर तो लवकरात लवकर परमार्थात निघत नाही. मग काहीतरी जीवनात प्रतिकूलता घटना घडावी लागते, म्हणजे तो श्रीमंतीला टाकून मग नंतर तो इथे परमार्थाला येऊ शकतो. पण दरिद्र कुळामध्ये जन्माला आला तर श्रीमंतीच्या अभावी भोगच नसता, जन्माला आला की लगेच परमार्थ सुरू होतो. म्हणून त्यासाठी तो जन्म फार चांगला आहे. आपण उदाहरण पाहतो, भरतांचं उदाहरण आहे. सगळ्या राज्याची अनुकूलता आहे, पण निघाले कधी, उतार वयामध्ये निघाले. आणि प्रतिकूलता आली ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये, 5 वर्षाचं वय होतं, लगेच निघाले. होते श्रीमंत, पण आईचा त्याग केल्यामुळे एक प्रकारचं दारिद्र्यच होतं, पण ते मात्र अनुकूल झालं. म्हणून दारिद्र्य जीवनामध्ये आलं आणि आपण जर पारमार्थिक असू तर आपण रडायचं नाही. ते वाक्य टाकतात बघा लोक, रडायचं नाही आता लढायचं, म्हणतात की नाही. रडायचं कशाला, उलट दारिद्र्यता ही चांगली आहे, प्रतिकूलता ही अंतर्मुख करणारी आहे. आणि म्हणून अथवा योग्य नामेव कुले भवती धीमताम. हा जन्म कसा आहे, एतद्दी दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. मागच्या जीवनामध्ये कमवलेली बुद्धी म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा या जन्मामध्ये संयोग प्राप्त होतो. मग तो मागच्यापेक्षा ततः म्हणजे मागील जन्मापेक्षा ततः भूयः यतते, त्यापेक्षा पुन्हा जास्त प्रयत्न करतो आपल्या आत्मप्राप्तीच्या सिद्धीसाठी. आणि मग देहाकृती उमटली की आत्मज्ञानाचे पहाट फुटते. जसा सूर्याच्या पुढे प्रकाश प्रगट होतो, तसे दशेचे वाट न पाहता, वयसेच्या गावा न येता, बाल्या अवस्थेमध्ये सर्वज्ञता नावाची कन्या त्याच्या गळ्यामध्ये माळ घालते. म्हणजे सर्वज्ञता हिच्याबरोबर त्याचं लग्न होतं. लहानपणामध्येच सगळं ज्ञान मिळतं, सगळं ज्ञान. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आलेलो टांगणी चांग देव. हे वर्णन कोणाचं आहे, योगभ्रष्टाचं आहे. मग अशी काही लक्षणं संतांच्या ठिकाणी दिसतील, पण तेवढ्यावरून संत योगभ्रष्ट नसतात. संत तर योगभ्रष्टाचं एवढं ऐश्वर आहे, तर संतांचं ऐश्वर किती मोठं असेल असा अर्थ घ्यायचा आपण. असा जो जन्म मिळाला, सिद्ध प्रज्ञा मिळाल्यामुळे त्याचं मनच सगळ्या विद्याला प्रसवतं. मनची सारस्वते दोभे. सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्या मुखातून आपोआप प्रगट होतात. असा एक जन्म आहे. या जन्माची किंमत माणसाला नसते बरं. कधी कधी एखादा योगभ्रष्ट महात्मा असतो, पण घरातले कुठं ओळखतात त्यांना. त्या हस्तामलकांचं महाराजांचं चरित्र असंच आहे की नाही. घरातल्या आईवडिलांना ते ओळखूच आले नाही. उलट ते आचार्याने म्हटले की महाराज हा मुलगा 8 वर्षाचा आहे, पण आतापर्यंत कधी बोलला नाही, रडला नाही, कधी काही
खाण्यासाठी मागत नाही, त्यांना ती किंमत नाही कळाली. असा जर एखादा मुलगा असेल तर लोक काय म्हणतात, सप्त्याला आलेल्या महाराजांना, महाराज आळंदीला घेऊन जा, तुमच्या कामी येईल. म्हणजे मग हुशार मुलगा द्या ना. नाही नाही नाही, तो खूप हुशार आहे, तो आमच्याकडे राहू द्या. पण मग आळंदीला आला तर त्यांना वैभव काय माहिती. समाधीचा स्पर्श प्राप्त झाला की मग ज्ञानोबाने कृपा करतात बघा. पण असा जर मुलगा असेल तर मग त्या आचार्याने म्हटले, आचार्य याच्यावर काहीतरी कृपा करा तुम्ही. ओळखून आले घरच्या लोकांना. मग कोणाला ओळखू येतं? संतांना, देवांना किंवा स्वर्गातल्या देवाला किंमत कळते. ऐसे जे जन्म जया लागे देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा, अमरी भाट होईचे. स्वर्गातले अमर म्हणजे देव या जन्माची स्तुती करतात आणि मृत्यूलोकाचं वर्णन करतात. काल प्रमाण दिलं होतं, आस करीती ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यूलोक, मृत्यूलोकाते वाणीचे, म्हणती भाग्यासा कैसा. काय भाग्य आहे? स्वर्गातल्या लोकाला किंमत आहे. त्यांना वाटतं आम्हाला कीर्तन ऐकायला भेटावं. आणि इथे अवघड झालं आहे आता सध्याला. स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती. म्हणून कीर्तनाची वाट स्वर्गातले लोकही पाहतात. यमधर्म वाट पाही निरंतर, जोडून या करतिष्ठ तसे, कथा श्रवण व्हावय असं, यमधर्मा थोर आस. यमाला सुद्धा खूप मोठी अपेक्षा आहे की मला कीर्तन ऐकायला भेटावं. कारण तिथं कीर्तन करणारे जातच नाही ना. तिथं कीर्तनातले चपला चोरणारे जातात. यमाला त्रास होतो. त्याला असं वाटतं की आपल्याला कीर्तन ऐकायला भेटावं. स्वर्गातल्या देवाला अपेक्षा आहे, यमाला अपेक्षा आहे. असा कीर्तनाचा महिमा. मग मृत्यूलोकाते वाणीजे, ऐसे जन्म पार्था गाजे, असे जन्म जे आहेत ना अर्जुना, ते तो पावे. त्याला तो जन्म प्राप्त होतो. मागच्या श्लोकामध्ये भावाला होता ना, तत्रतम बुद्धी संयोगम. त्यांना बुद्धीचा संयोग, बुद्धी म्हणजे ज्ञान, मागच्या जन्मामध्ये कमवलेलं ज्ञान, ते ज्ञान त्यांना पुन्हा मिळतं. म्हणून केलेला परमार्थ वाया जात नाही. आपण कालही विचार केला होता, भौतिक संपत्ती आपण कितीही कमवा ती मागं राहत असते. थोडंसं बारकाईने सांगू का? भौतिक संपत्ती जर कमवली ना तर त्या संपत्तीमध्ये एकतर वाटेकरी होतात, नाहीतर वारसदार तरी लागतात. त्याला नॉमिनी म्हणतात बघा. आपल्या संपत्तीमध्ये कोणीतरी भाग करणारा वाटेकरी तरी होतो, भागीदार किंवा वारसदार तरी होतो. पण पारमार्थिक संपत्ती असं आहे, याच्यामध्ये कोणी वाटा नाही मागत. न भ्रातृभाज्यम, भाऊ वाटा नाही मागत आणि मुलगा वारस हक्क याला लावत नाही. म्हणून ही संपत्ती आपली आणि आपल्याच कामी येते. हिला कोणी कमवू शकत नाही आणि ती आपल्याला मिळते बघा. सरकारी धर्मिष्ठा एवढा कृपण वा, मी न देखे मी आणि का जाण, मात्र काय मरताही स्त्री पुत्रा वाचून अवघेची सोयेने. धर्मिष्ठ पुरुषासारखा जगात कृपण दुसरा कोणीच नाही. कारण तो मरत असताना स्त्री आणि पुत्राला सुद्धा आपलं परमार्थ नावाचं धन देत नाही, स्वतः घेऊन जातो. किती कृपण आहे. वास्तविक व्याज स्तुती अलंकार आहे बरं हा. सांगायची आहे कृपणता, फक्त शब्दात कृपणता आहे. नाही तर त्याच्यासारखा उदार श्रेष्ठ कोण आहे. एक पैसा मागं ठेवत नाही. आणि ईश्वराची काय लीला असेल, ज्याने जे धार्मिक धन कमवलेलं आहे बरोबर त्याच्याच खात्यात जमा होतं आणि एकही पैसा कमिशन कोणी घेत नाही धार्मिक दानाच्या बाबतीमध्ये. इथं सरकारी योजनेमध्ये ज्याने आपलं योजनेत नाव लावलं त्याला देतात म्हणतात हो काहीतरी, आपल्याला माहिती नाही ते. कधी कधी एंट्री दुसऱ्याच्या नावावर होऊ शकते, बनावट खाते पण जमा केले जातात. म्हणजे सरकारी योजनेतलं अनुदान दुसऱ्याच्या याच्या खात्यातलं त्याच्या खात्यात. मी एक असं उदाहरण ऐकलं, एका गावात एका नावाचे 2 माणसं आहे. वडिलांचे नाव सारखं, आडनाव सारखं, स्वतःचं सारखं. ते काहीतरी गफलत झाले. म्हणून अनुदानाचे अधिकारी हे मिळतं त्यांना, सरकारी अधिकाऱ्यामध्ये हे होऊ शकतं. परमार्थाच्या बँकेत तसं नाही. ईश्वराची योजना आहे. मागच्या जीवनात कमवलं ना बरोबर या जीवनामध्ये त्याला ते मिळणारच, त्याच्यामध्ये अडचण नाही. तत्रतम बुद्धी संयोगम. धार्मिकी धर्मार्थ वेचून या धन, मी भांडारी केलो नारा. भांडारी हा ते समयी जे लागे जाण,
ते मी आपण सोय पुरवितो. या धनाचं रक्षण करणारा भांडारी कोण आहे? परमात्मा आहे, परमात्मा. आणि मग त्याला जी अपेक्षा असेल त्या प्रसंगाला ती अपेक्षा मी त्याची पूर्ण करतो. म्हणजे असा आहे आपला जमादार परमात्मा. म्हणून हे धन कमवत राहायचं. कमवायचं तर हे धन की जे परमात्म्याकडे जमा राहतं. परमात्मा पुरवितो. 9व्या अध्यायामध्ये ओवी बघा, तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेच पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुये. आवाज येतो ना व्यवस्थित? मलाच कमी येतोय माझा म्हणून विचारलं. ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे, त्याला तो जन्म प्राप्त होतो. मग आता बुद्धी संयोग कसा प्राप्त होतो? पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, पूर्व अभ्यासेन तेन एव ह्रियते हि अवशः अपि सः, जिज्ञासु अपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. हा झाला श्लोकाचा पदच्छेद. तेन पूर्वाभ्यासेन एव अवशः अपि सः ह्रियते, योगस्य जिज्ञासु अपि शब्द ब्रह्म अतिवर्तते. हा झाला त्याचा अन्वय. तेन, तेन म्हणजे काय? त्या पूर्व अभ्यासाच्या बळानेच, तेन पूर्वाभ्यासेन एव, एवकार म्हणजे चकार वापरला. गत जन्मामध्ये केलेला जो पूर्वीचा अभ्यास आहे त्या पूर्वीच्या अभ्यासानेच अवशः, इच्छा नसतानासुद्धा, त्याच्या ध्यानी नाही मनी नाही, पण गत जन्मात केलेला अभ्यास एवढा प्रबळ आहे की त्या अभ्यासाने अवशः अपि, परतंत्र होऊन, कशाच्या? त्या साधनेच्या अभ्यासाच्या अधीन होऊन, अवशः अपि सह ह्रियते, तो परमार्थाकडे आकृष्ट केला जातो. म्हणजे खेचला जातो, ओढला जातो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? गत जन्मामध्ये केलेला अभ्यास आहे त्याचा, त्या अभ्यासाच्या बळाने त्याला श्रीमंत कुळामध्ये जन्म मिळाला, पण अजून काही त्याने परमार्थ केलाच नव्हता. पण जेव्हा त्याचं ते भोगाचं प्रारब्ध संपतं तेव्हा इच्छा नसतानासुद्धा तो आपल्या गत जन्माच्या अभ्यासाच्या बळाने आपोआप परमार्थाकडे खेचला जातो. हे आपल्या सर्वाचा आळंदीला येणं ही या अर्थाने आहे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हि अवशः अपि सः, इच्छा नसतानासुद्धा. नाहीतर आपण कमी हुशार आहे का? ज्या अर्थी आपली ज्ञानेश्वरी पाठ होते, ज्या अर्थी आपल्याला ज्ञानेश्वरीचे पाठ समजतात, याचा अर्थ आपली बुद्धिमत्ताच आहे की नाही? बुद्धिमान असतानासुद्धा आपले मित्र व्यवहारात प्रवृत्त झाले आणि बुद्धी असताना आपण इकडे आलो. त्याचं कारण आहे पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते, तो आकर्षला जातो किंवा खेचला जातो. त्यातही भाग असा आहे बरं, जर त्याने गत जन्मात अधर्म केला नसेल तर तो बरोबर परमार्थामध्ये खेचला जातो. पण जर त्याचा अधर्म प्रबळ असेल मागचा किंवा वाईट कर्म प्रबळ असेल तर मग जोपर्यंत ते प्रबळ कर्म संपत नाही तोपर्यंत तो परमार्थामध्ये खेचला जात नाही. मग कधी कधी असं घडतं, मागचं जर वाईट कर्म प्रबळ असेल तर काही माणसं चांगल्या कुळातही जन्माला येतात, पण त्याचा गत जन्मातला जर वाईट कर्माचा भोग असेल तर तो वाईट वागतो. आणि असा एखादा प्रसंग घटना घडते की बरोबर तो वेगात परमार्थामध्ये पुन्हा प्रवृत्त होतो. मग त्याचं ते कर्म संपावं लागतं. ते संपल्याशिवाय त्याला प्रवृत्ती इकडं होत नाही. आणि मग असा जर एखादा व्यक्ती आला ना मागच्या ठेचा लागून, मागचं वाईट जीवन भोगून, तर तो मग सामान्य साधकापेक्षा कितीतरी वेगाने पुढं जातो. मग काही काही माणसाला कळत नाही, ते आम्हाला माहिती आहे करून करून भागले आणि आता देवदेव करायला लागले असं म्हणू नये कोणाला. कसा का होईना तो देव तर करतो आहे ना, याला पूर्व अभ्यास मानावा लागतो. म्हणून जर त्याचा अधर्माचा संस्कार जर प्रबळ असेल तर तोपर्यंत त्याची प्रवृत्ती होत नाही. आणि तो संस्कार भोगून संपला अधर्माचा आणि जर त्याचा पुण्याईचा अभ्यास प्राप्त झाला तर तो अवशः अपि, कधी कधी कळतही ना आपल्याला. लोक म्हणतात अहो आम्हाला वाटलं नव्हतं ते माळकरी होतील म्हणून, आणि वाटलंही नव्हतं एवढी कडक साधना करतील, तर त्याचा पूर्वाभ्यास आहे. आपल्याला काय कळतं कोणाच्या जीवनाच्या उद्धाराचा कधी प्रसंग येईल हे काही सांगता येत नसतं. कोण जाणे कोणा घडे उपासना, सांगता येत नसतं. म्हणून कोणाच्या पूर्वजीवनाकडे बघू नका. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हि वशोपि सः, जिज्ञासु अपि योगस्य, तो योगाचा जिज्ञासू आहे. म्हणजे योग साधना जाणणारा तो साधक आहे. पण असा जरी असेल जिज्ञासू तरी ज्ञानोबा राय किंवा भगवान म्हणतात
शब्द ब्रह्म म्हणजे वेद. मी ते शब्द ब्रह्मने अर्थ काय घ्यायचा? अर्थ घ्यायचा वेदाने प्रतिपादन केलेली कर्मफळं. आणि शब्द ब्रह्म अतिवर्तते, त्या कर्माच्या फलाचं अतिक्रमण करून तो पुढे जातो. म्हणजे कर्मफलामध्ये अडकून बसत नाही, तो मोक्षापर्यंत जातो. असा झाला श्लोकाचा अर्थ. ज्ञानोबाने अर्थ असा केला आहे, तो जिज्ञासू आहे. पण शब्द ब्रह्म म्हणजे वेद कळायला खूप कठीण आहे. वेदाचे अक्षर आणि त्या शब्द ब्रह्माचं अतिवर्तते, अतिक्रमण करतो. म्हणजे वेदाच्या तात्पर्य अर्थाला तो सहज ग्रहण करतो, त्याला कष्ट नाही पडत. नाहीतर मग शब्द कळण्याकरता खूप कष्ट होतात. बऱ्याचदा नाही कळलं तर मग म्हणलं तर चला पुढं, असंही घडतं की नाही? त्याला तसं नाही करावं लागतं. तो जिज्ञासू जरी असेल तर शब्द ब्रह्माचं अतिवर्तते, उल्लंघन करून जातो. म्हणजे काय? वेदाची आज्ञा पाळत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. जे कठीण अभिप्राय आहे ते त्याला सहज कळतात, सुगम होतात. आता यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. आणि मागील जे सद्बुद्धी, जेत जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाहे. काय गोड ओवी आहे. असे ओवी जर असेल तर मग साधनेसाठी साधकाला असं खंत किंवा खेद वाटत नाही. मागील जे सद्बुद्धी, का सुबुद्धी पण पाठ आहे का? सद्बुद्धीच आहे ना. सुबुद्धी कुठे नाही ना? हां ठीक आहे, सद्बुद्धीच पाठ चांगला आहे. सुबुद्धी जर घेतली तर चांगली बुद्धी असाही अर्थ घेता येईल. पण सद्बुद्धी असा शब्द जर आला तर सत् शब्द आहे परमात्मवाचक. आणि जी बुद्धी संसाराला न जाणता केवळ परमात्म्याला जाणते त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. ते पार्था दुर्लभ ही सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी, परमात्मा नाही आहे, परमात्माची चकार वापरला आहे. परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचूने काही, जिये अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. जैसे दीपकळे का 10 कोटी, परिबहु तेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी ही थे कोटी, मनोनये दुर्लभ चराचरी सद्वासना. सत परमात्म्याला, सद म्हणजे सत्य, ज्याचा कधी बाध होत नाही, जो कधी नाश पावत नाही, अशा सत परमात्म्याला जाणणारी जी बुद्धी तिला म्हणतात सद्बुद्धी. आणि ती एवढी सोपी आहे का? ते बुद्धीचे प्रकार आले बघा 18व्या अध्यायामध्ये. सात्विक, राजस आणि तामस असे काही बुद्धीचे प्रकार आले आहेत. तर त्यापैकी रजोगुणी तमोगुणी बुद्धी नाही, जे सत्वगुणी बुद्धी त्याला म्हणतात सद्बुद्धी. आणि ती सद्बुद्धी कधीची होती? मागील, म्हणजे त्याची मागच्या जन्मातली सद्बुद्धीच होती. फक्त ती बुद्धी परमात्म दर्शनापर्यंत त्या जीवनामध्ये गेली नाही, प्रयत्न कमी पडले म्हणा, किंवा त्याचं आयुष्य संपलं. मागील शब्दाने पूर्वजन्म घेतला आहे. बरं, मागील शब्दाने कोणता घ्यायचा? पूर्वजन्म मानावाच लागतो, संगती लागत नाही ना. म्हणजे मागचा जन्म नव्हताच आणि मग आता सुखदुःखाचे फळं का खातो? नाही, मागचे कर्म काही केले नाही तरीसुद्धा सुखदुःख मिळतात. तर अकृताभ्यागम नावाचा दोषी, केलेलं काहीच नाही आणि तरी भोगावं लागतं. म्हणजे पाप नाही केलं तरी तुरुंगात राहावं लागतं. हे जसं चुकीचं आहे तसं सुखदुःख भोगावं लागत असेल तर मागची कर्म मानावे लागतात. मागील जन्म न मानला तर अकृताभ्यागम नावाचा दोष येतो, आणि पुढचा जन्म नाही मानला तर कृतविप्रनाश नावाचा दोष येतो. आता केलेलं आहे आणि त्याचा भोगही नाही झाला आणि संपलं, असं कसं होईल? आता धान्य लावलं म्हणेन त्याला काहीच आलं नाही, कधी कधी नाही कंस येत, पण कमीत कमी चारा तर मिळतो. तसं आहे, म्हणून वाया जात नाही. आगामी पण जन्म मानावा लागतो, मागचाही मानावा लागतो. मागील जे सद्बुद्धी, जी सद्बुद्धी त्याने कमवली होती, पण ती बुद्धी जवळ असताना जेथ ज्या जन्मामध्ये जीवित्वा, जीवित्वा म्हणजे आयुष्य, झाली होती अवधी, अवधी म्हणजे शेवट, आयुष्याचा तिथं शेवट झाला होता. म्हणजे काय? प्रारब्ध संपलं होतं. प्रारब्ध संपलं, पण त्याची असणारी जी काही सद्बुद्धी आहे ती सद्बुद्धी संपली नाही. मग तेची शब्दाने तेची सद्बुद्धी पुढती, पुढती म्हणजे पुन्हा, निरवधी, अवधी म्हणजे वेळ आणि निरवधी म्हणजे वेळ न लागता, तात्काळ, नवी लाहे, नूतन बुद्धी प्राप्त होते. नूतन काय म्हणायचं?
कधी कधी बुद्धी असते बरं, पण त्या बुद्धीवर कधी ना वयाचा प्रभाव पडतो बघा. मग काही महात्म्य अपवाद असतात की त्यांचं वय जरी वाढलं तरी त्यांची बुद्धी सतेज राहते. जसं की गुरुवारी मारुती बाबांची बुद्धिमत्ता सतेज आहे बुद्धी. स्मरण बाबांना तुम्ही किती वर्षानंतर जा, एखादी व्यक्ती म्हणजे बाबा तुम्ही आमच्या गावी आले होते, हो या वर्षी आलो होतो. ही बुद्धी सतेज बुद्धी आहे. नाहीतर एरवी आपली बुद्धी कशी असते, परमार्थातलं आठवत नाही आणि संसारातलं सगळं आठवतं. गुरुवारी मारुती बाबाची विनोदाने उदाहरण सांगत असतात. एखादी व्यक्ती कीर्तनाला जाते, बाबा विचारतात त्याला कुठं गेलते म्हणे कीर्तनाला. बरं, कोणता अभंग होता? मग तो व्यक्ती म्हणतो अभंगही असतो का? अरे वारकरी कीर्तन आहे, अभंगावरच कीर्तन होत असतं, अभंगही असतो म्हणे. म्हणले बघ तू का म्हणे काहीतरी. म्हणजे सद्बुद्धी नाही आहे. आणि त्याला विचारलं आपण आता वय किती, आणि 65 वर्ष वय. लग्न कधी झालं? 25व्या वर्षी. 40 वर्षाचा मागचा इतिहास जशा तसा सांगतो न चुकता बघा. एवढं वराड आलं, जेवायला हे होतं, तिथं वादळ आलं, असं सगळं मंडप ओढून गेला, हा पण मी स्टेजवरून उतरलो नाही, असं सगळं सांगतो तो. 40 वर्षापूर्वीचं जशास तसं आठवतं आणि कालचा अभंग आठवत नाही. का? बुद्धीचे प्रकार आहेत नाही. पारमार्थिक व्यक्तीची बुद्धी सतेज राहते बरं. कारण का? त्याचं कारण आहे त्याने आपल्या जीवनामध्ये संयम पाळलेला असतो. इंद्रिय, मन, बुद्धी, आहार शुद्ध असतो, त्यामुळे बुद्धी सतेज राहते. आणि आपली पण बुद्धी सतेज राहावी लागते ना. शाळेमध्ये गेलं तर 6 महिन्याचा सगळा अभ्यास विसरला जातो, पण इथे संस्थेतलं पहिल्या वर्षाचं व्याकरण आयुष्यभर विसरता येत नाही, कारण त्यांनीच अर्थ लागतो. व्याकरण आवश्यक आहे, पंचदशी आवश्यक आहे, विचारसागर आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीसाठी काय लागत नाही? सगळं लागतं. म्हणजेही आपण शिकू ना, जेही ते सगळं ज्ञानेश्वरीसाठी शिकायचं. मग तेचे पुढं ते निरवधी नवी लाहे, लगेच त्याला ती बुद्धी पुन्हा नूतन प्राप्त होते. नूतन काय म्हटलं आहे? कारण मागे जर कधी वयाचं वार्धक्य वाढलं असेल तर बुद्धी मनुष्याची कमी होते. बुद्धीला वयाचं कधी कधी बंधन लागू शकतं, पण या जीवनामध्ये ती बुद्धी पुन्हा सतेज रूपाने प्राप्त होते. तलवार असते ना, ती बरेच दिवस जर वापरली नाही ना तर तिचे गंज चढतो बघा, आणि तिला सारखी घासावी लागते. किंवा कधी कधी ते खुरपे विळे वगैरे असतात बघा, ते शेतकऱ्यांनी जर वापरले नाही जास्त दिवस तर त्याला गंज लागतो, पाण्याचा लागतो. पण जे मातीत वापरले की पुन्हा सतेज होऊन जातात, धार लागते बघा त्याला. तसं बुद्धीची सुद्धा धार असते. पण दररोज एक अभंग, 10-11 ओव्या, 2-4 श्लोक पाठच केले पाहिजे. कीर्तन नाही, अभ्यास केला पाहिजे, म्हणजे बुद्धीची धार राहते. ते कधी कधी पाठ जर बंद राहिलं ना 8 दिवस, तर तुम्हाला लक्षात येतं की नाही माहिती नाही, पण माझं मला लक्षात येतं 1-2 दिवस शब्दच नाही आठवत. कारण का? धार निघून गेलेली असते ना. तरी बरे आपलं आडनाव धारदार आहे. आणि मागील जे सद्बुद्धी जे तजीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढे ती निरवधी नवी लाहे. पुन्हा तीच बुद्धी लगेचच्या लगेच, वेळ नाही लागत, लगेच बुद्धी प्राप्त होते बघा, नवी लाहे. त्याला स्मृतिशक्ती म्हणतात. आणि एकदा ती बुद्धी प्राप्त झाली तर त्या बुद्धीनं त्याला दिसतं काय? त्याला परमात्म दर्शन दिसतं. मग आता ते दिसतं कसं? याकरिता ज्ञानोबा दृष्टांत सांगतात. बुद्धी मिळाली की नाही, आणि बुद्धीचं काम आहे दाखवणं. मग त्या बुद्धी दाखवते काय? इतरांच्या बुद्धीला जे दिसत नाही ते त्याच्या बुद्धीला दिसतं. म्हणजे असं कसं काय? व्यवहारात सुद्धा असंच आहे. इतरांना जे दिसत नसतं ते पायाळू व्यक्तीला दिसतं. तसं इतर लोकाला जगतातला परमात्मा दिसत नाही, आणि तो त्याला दिसतो, कारण बुद्धीच तशी आहे. पुढे येतं विचार. पहिल्यांदा दृष्टांत. तेथ म्हणजे त्या साधकाच्या नवीन जन्मामध्ये घटना कशी घडते? तर अशी घडते म्हणे. तेथ सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसे लीळा अवलीळा, पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हन ठाय, तेथ संसरेवी न जाय, किंवा सौरसेवी न जाय. तिसरा पाठ आहे सायासेवी न जाय, बुद्धी तयाची. दृष्टांत आणि सिद्धांत एकत्र, 2 ओव्याचं युग्म आहे. ते इथं घडतं कसं? जसे एखादी व्यक्ती अशी असावी, 4 लक्षणं वापरले बरं. म्हणजे एकतर तो पायाळा, पहिल्यांदा पायाळू आहे, त्यानंतर त्याला डोळा आहे,
त्यातही पुन्हा डोळ्यात घालण्यासाठी अंजन आहे, तिसरी गोष्ट. आणि चौथी सदैवा भाग्यवान आहे. म्हणजे भाग्यवान असावा, पायाळू असावा, त्याला दिव्य अंजन मिळावं आणि अंजन घालण्यासाठी डोळासुद्धा असावा. नाहीतर मग भाग्यवान आहे, पायाळू आहे, दिव्य अंजन, डोळेच नाही, उपयोग नाही होत. यातली एकही गोष्ट नसेल तर उपयोग नाही. बघा, पायाळू आहे, भाग्यवान आहे, डोळे आणि अंजनच नाही मिळालं कधी तरी उपयोग नाही. म्हणून जसं साधन चतुष्टय असावं लागतं तसं हे चारच लक्षण आले. सदैवा पराकोटीचा भाग्यवान आहे, दैववान आहे, दैववान. दैववान जर असेल ना तर संपत्ती घरी चालत येते, आणि दुर्दैवी असेल तर घरची निघून जाते. असं घडतं. जैसे भाग्याची बडसे, उद्यमाची मिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. असं घडतं. बघा, आपण जर 100 रुपये खर्च केले तर आपल्याला 200 रुपये जमा होता. असं घडलं आहे बऱ्याचदा. काही काही माणसं सोबत असली का पैसेच खर्च होत नाही, तर ते त्यांची संपत्ती आपल्याला म्हणजे आशीर्वाद असतात त्यांचे. सदैव आणि पायाळा, दैववान आहे. आणि जन्म होत असताना त्याचा पायाकडून जन्म झाला, मातेच्या उदरातून जन्म झाला, पण पायाळू म्हणून. कधी कधी ते पायाळू माणसं घाबरतात थोडे जास्त. असं आकाशामध्ये जर वातावरण भरून आलं ढगाळ वगैरे आणि विजा जर चमकू लागल्या, कडाडू लागल्या, की ते घाबरतात. सगळेच नाही घाबरत, पण तसे तर तेच कमीच असते. पहिल्यांदा पायाळू माणसं कमीच असतात. पण भाग्यवान आहे, पायाळू आहे. दैवयोगाने शिवाय, वरी म्हणजे शिवाय, दिव्यांजन होय डोळा, त्याच्या दृष्टीमध्ये दिव्य अंजन. अंजन म्हणजेच काजळ. जुन्या काळामध्ये ना काजळ लहान मुलांच्या डोळ्यामध्ये घालायचे बघा, त्यामुळे त्यांना अगदी म्हातारापणापर्यंत चष्मा लागत नसायचा. आता हल्लीच्या काळात काय झालं, काजळ गेलं निघून, काजळ घालतच नाही आता डोळ्यामध्ये. गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतं बघा, ते ओठाला दुसरं काही लावलं जातं आहे. ते सध्याच्या काळामध्ये शृंगारशास्त्रातली रासायनिक पदार्थ आले, ज्याला सौंदर्य प्रसाधनं म्हटले जातात, पण त्याच्यामुळं दृष्टी निघून गेली. पण जुन्या काळामध्ये तुपापासून दिव्य काजळ किंवा अंजन तयार केलं जायचं, आणि ते काजळ जर लावलं डोळ्यामध्ये, बघा ते आई शृंगार करायची मुलाचा, आणि त्याच्या डोळ्यामध्ये काजळ लावलं की पुन्हा त्या काजळाचा एक टिपका गालावर द्यायची. आता हे सांगायला राहिलंच नाही शिल्लक. आताच्या लहान मुलाला काजळाचा टिपका कळणार नाही, काही नाही कळणार. आईलाच माहिती नाही काजळ कुठं आहे म्हणून, मुलाला कसं काय माहिती होणार. पण ते डोळ्यात असायचं पूर्वीच्या काळात. आठवतं की नाही, लहान मुलाला ते एरंडाचं तेल सुद्धा दिलं जायचं प्यायला, आणि मग त्याची मालिश ती आजी करायची. आजी ज्याने ज्याने आजीच्या हातून स्नान केलं असेल लहानपणात, त्याला माहिती आहे. त्याला अगोदर थोडंसं एरंडाला तेल पाजायचं आणि सगळ्या अवयवाची मालिश केली की त्याच्या शरीरामध्ये घाण राहत नसायची. तर हे प्रकार असायचे. पण आता आपण थोडे जास्त विज्ञानाने प्रगती केली ना, त्याच्यामुळं तर अवघड झालं सगळं. ते दिव्य अंजन असायचं तुपापासून तयार केलेलं, आणि ते डोळ्यामध्ये घातलं की अगोदरच डोळा चांगला पाहणारा, आणि दिव्य अंजन मिळालं की मग देखे जैसे अवलिळा पाताळ धने. पाताळ म्हणजे जमिनीच्या आतल्या भागामध्ये पुरून ठेवलेलं धन, अवलिळा सहज लिलेनं तो पाहायचा. आता बाकीच्या लोकाला जमीन दिसते, जमिनीतलं धन दिसत नाही, त्याला पायाळू व्यक्ती असावा लागतो. तसं व्यावहारिक बुद्धीने संपन्न असणाऱ्या लोकाला जग दिसतं, पण जगाच्या आतला जगदीश दिसत नाही. पण तो मात्र या महात्म्याला दिसतो. किंवा बाकीच्या लोकाला ग्रंथ दिसतात, पण शब्दातले अभिप्राय नाही कळत, ते या महात्म्याला कळतात. उदाहरण कशाकरता सांगितलं, जसं त्या भाग्यवान पुरुषाला पाताळामध्ये जमिनीत पुरलेलं धन दिसावं, नाही तर ते कठीण असतं बाहेर काढणं. एकतर जमिनीचा भाग बाजूला करायचा, त्यामध्ये पुन्हा वाळू लागते, पाषाण लागतात, पाणी लागतं. हे सगळं बाजूला केलं तर कधी कधी त्या धनावर नाग असतात, कधी कधी भूतं राहतात, कधी हाडळी राहतात. हे सगळं बाजूला करावं लागतं. जसं ते प्रतिबंध अनेक आहे धनासाठी, तसं शास्त्र वर्म कळण्यासाठी सुद्धा बरेच प्रतिबंध असतात की नाही. पहिल्यांदा एक तर माणसाला शब्दच नाही कळत, शब्द कळायला ते व्याकरण नाही कळत. कधी कधी शब्दाचा अर्थ, गुणार्थ, भावार्थ, पुन्हा त्याचा ध्वन्यार्थ, हे सगळे कळावे लागतात. तसं आणि त्याच्यासाठी सुद्धा शिकावं लागतं. पाताळीचे हे निधान, दाविल किरांजन, परे होवावे लोचन पायाळाचे.
जमिनीत पुरलेलं धनसुद्धा अंजन दाखवील, पण त्यासाठी डोळे मात्र पायाळू व्यक्तीचेच असावे लागतात. आणि जसं पायाळू व्यक्तीला दिव्यांजन मिळावं मग त्याने ते सहज धन पाहावं, तसं या साधकाला मागच्या जीवनातली सद्बुद्धी मिळाली आणि सद्बुद्धीच असल्यामुळे तो बरोबर सत्परमात्म्याला विषय करतो. कसा जाणतो? शास्त्राच्या द्वारे जाणतो. आणि मग शास्त्र तर कठीण आहे. किती कठीण? 17व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा कठीण किती आहे. म्हणे एका व्यक्तीने असा विचार केला की आपल्याला गळ्यामध्ये अलंकार परिधान करायचा आहे, पण जे लोक परिधान करतात ना तसा नाही, लोकाशिवाय थोडासा वेगळा, त्याला फॅशन म्हणतात. लोक चांगले कपडे घालतात ना, मग आपण गुडघ्यावर फाटलेले घालायचे, पण त्याला म्हणतात फॅशन. हा असंही सध्याला. मग तसं लोक गळ्यामध्ये चांगले अलंकार घालतात ना, आपण थोडा वेगळा घालायचा, लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. मग कोणता? म्हणजे आपल्याला मणी आणायचा. तक्षक नावाचा साप, त्याच्या डोक्यावरचा मणी आणायचा. मग आता तो तक्षक काय स्थितप्रज्ञ होय, शांत बसायला? बरं आणला मणी, तर म्हणे मग तो ओवायचा कशामध्ये? म्हणे सोन्याच्या तारेत नाही ओवायचा, केसामध्ये ओवायचा. आणि कोणाच्या? सिंहाच्या शेपटीला लागलेला नाही, सिंहाच्या नाकातला केस उपटून आणायचा. काही ज्ञानोबारांचा बारकाव आहे दृष्टांतामध्ये. ज्ञानोबारां तरी तक्षकाची फडे म्हणजे फणीवरचा मणी. तक्षक गप्प बसेल होय, तो का अश्वत्थामा का गप्प बसायला? तरी तक्षकाची फडे ठाकोनी कळतो मणी काढे, काही नाकीचा केश जोडे सिंहाची. आता नाकात थोडा धक्का लागला तर माणसाला जाग येते. सिंहाच्या नाकातला केस आणायचा, तर बहुतेक सिंहाच्या नाकातला केस आणायला गेलेली केस असावा असा. म्हणजे तो आणील कसा हो? कारण सिंह त्याचा सकाळी सकाळी नाश्ता करेल ना इतक्या वेदना झाल्यानंतर. पण आणला एखाद्याने नाकीचा केश जोडे सिंहाचे, मग त्याने तो पावीचे असा अलंकार परिधान करणं जसं कठीण आहे, तो तसं शास्त्र करणं कठीण आहे. त्याला देश मिळत नाही, प्रारब्ध मिळत नाही, बुद्धी मिळत नाही. पण हा मात्र महात्मा असा आहे, तैसे दुर्भेद जे अभिप्राय. दुर्भेद म्हणजे अत्यंत कठीण अभिप्राय. अभिप्राय म्हणजे तात्पर्य. वक्त्याचं तात्पर्य कळत नसतं बरं. बऱ्याचदा वक्त्याचं मनात भाव एक असतो आणि वेगळ्या भावनेनं तो शब्द वापरतो, पण श्रोत्यांच्या बुद्धीमध्ये दुसरंच काहीतरी चाललेलं असतं. पण ते काय करतात? वक्त्याचं वाक्य घेतात आणि वक्त्याला असंच म्हणायचं आहे असा शिक्का मारून पाठवतात. म्हणजे सामान्य लोकाला सुद्धा वक्तुरी इच्छा तात्पर्यम ज्याला म्हणतात ते कळत नाही. जिथं वक्त्याचं तात्पर्य नाही कळत, शास्त्राचं तात्पर्य काय कळणार आहे? कठीण आहे बघा. म्हणून तर काही लोक म्हणतात ना, आम्हाला वेदाचा अधिकार का नाही? अरे आपल्याला हरिपाठ कळा ना. हरिपाठाची आपली पंचायत आहे का? सोपा हरिपाठ असतानाही कळत नाही. तसं हरिपाठ काही सोपा नाही बरं, फार कठीण आहे. संत वाङ्मयच कठीण आहे. बाबा वाक्य सांगतात ना, अनधिकाऱ्याला हे कळूच नाही आणि अधिकाऱ्याला कळाल्याशिवाय राहूच नाही, असं संत वाङ्मय असतं. दुर्भेद आहे बघा. त्याकरता शब्दाची सेवा करावी लागते. म्हणून जेवढी आपली पारायणं जास्त होते, जेवढं आपण श्रद्धेनं चिंतन करू, तेवढे ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला उलगडत जाते. म्हणून एकतर पहिला आपण ज्ञानेश्वरीचा स्वीकार करायला पाहिजे, म्हणजे ज्ञानेश्वरी ही आई आपला साधकाचा स्वीकार करेल. सेवाच करावी लागते, सेवेला पर्याय नाही. सेवेचं ज्ञानच फलीभूत होत असतं. जेवढी आपल्याला साधना करता येईल, समजो न समजो, सेवा केली पाहिजे ग्रंथाची. म्हणून त्या जो सेवा करतो ना त्याला म्हणतात ग्रंथोपजीवी. आणि मग त्याला दृष्टादृष्ट विजयी व्हावेची हा विशेष आहे बरं. विशेषी लोकीय ग्रंथाची सेवा करारा. ग्रंथ वाचल्याशिवाय ज्याला पाणीसुद्धा पियावंसं वाटत नाही किंवा ग्रंथ वाचला नाही तर त्याला जेवण करावंसं वाटत नाही, त्याला म्हणतात ग्रंथोपजीवी. एखाद्या वेळेस अन्न नाही मिळालं तरी तो जगतो, पण वाचन करायला नाही मिळालं त्याला जगावंसं वाटत नाही, तो आहे ग्रंथोपजीवी. आणि त्याच्याकरता स्वतंत्र एक ओवी ज्ञानोबारांच्या प्रसारणामध्ये, त्याची आठवण झाली ज्ञानोबारांना विशेष ना. असं जर सेवा झाली तर मग कळतं, नाहीतर मग फार गोड आहे चला पुढं असं आहे, का फार खोल आहे असं. वा 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 काय गोड बोलले ना आत्मारा, सांगा ना मग, नाही चला पुढं. तैसे दुर्भेद जे अभिप्राय, जे अभिप्राय अत्यंत भेदण्यासाठी कठीण आहे किंवा कळतात कधी माहिती आहे का? का गुरुगम्य हा नठाय. हे आपल्या जीवनामध्ये कधी अहंकार नसावा. कधी कधी माणसाला प्रौढी वाटते, मी कोणाकडे शिकलो नाही,
मी कोणाच्या पायाजवळ बसलो नाही, हीच मोठी चूक आहे. आणि तरी मला लोक बोलवतात, ते लोकांची चूक आहे आता. हा, गुरुगम्य आहे. गुरूंच्या शरणागतीतूनच जे कळतं त्याला म्हणतात गुरुगम्य. परंपरा विनाकारण नाही सांगितली, संप्रदाय परंपरा ना. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमोते. ज्ञानोबारे परंपरा सांगतात, तुकोबारे परंपरा सांगतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज परंपरा सांगतात. मग आता परंपरा सांगणे म्हणजे संप्रदाय सांगणे. आणि काय म्हणतात आम्ही कोणाकडेच गेलो नाही, तर याला बुद्धीचा अहंकार आहे किंवा स्वतःचा अहंकार आहे, असं नाही चालत. गुरुगम्य व्हावं लागतं. गुरूंची शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्याला गुरुकृपेतून ज्ञान होतं ना, त्याला ज्ञानाचा कधी अभिमान होत नाही. नाही तर तो म्हणतो मी स्वतः या अभ्यास केला, मी कमवलं हे, मी कोणाची शरणागती नाही केली, तर हा अहंकारच मातीत घालतो. म्हणून कधी पण शरणागती असा आहे, तनु मनो जीवे चरणांशी लागावे. पुढं आणि अगर्वता. ही अगर्वता कधी येते? जर तनु मनो जीवे चरणाला लागला तरच येते, नाहीतरी येत नाही. गुरुगम्य हन ठाय, गुरूंच्या कृपेशिवाय जे ठिकाणं कळतच नाही किंवा जे अभिप्राय अत्यंत कठीण असतात तेथ त्या ठिकाणी संसरेविन. संसरेविन म्हणजे काय? अभ्यासा वाचून किंवा अचूक किंवा सौरसे, अभ्यासा वाचून, सायास म्हणजे कष्ट, कष्टा वाचून सहज अनायासे बुद्धी त्याची त्या अभिप्रायापर्यंत सहज जाते. सहज, त्याला फार अभ्यास करावे लागत नाही, सहज. कारण त्याने तो अभ्यास मागच केलेला आहे. गुरूंची शरणागतीसुद्धा मागी केलेला आहे. फक्त या जीवनामध्ये मागी कमवलेली साधना फक्त तो उपभोगतो आहे. मागचं कमवायचं ना आता भोगायचं. तसं आयुष्यभर नोकरी करावी आणि उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त निवृत्ती वेतन स्वीकारावं, आनंद घ्यावा, तसं आहे. मागचा परमार्थ तो या जीवनामध्ये भोगतो आहे. तसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, ते तर संसरेविन जाय बुद्धी तयाची. सायासेविन किंवा सौरसेविन त्याची बुद्धी त्या अभिप्रायापर्यंत प्रवेश करते. ज्ञानोबाने असा अर्थ केला बरं, शब्दब्रह्म अतिवर्तते. शब्दब्रह्म म्हणजे वेद. वेदाचं तात्पर्य कुणालाच कळणार नाही, त्याला परंपरेने शिकावं लागतं. पण हा साधक असा आहे की दुर्भेद अभिप्राय ज्या वेदाचे शास्त्राचे आहे तिथं अभ्यासा वाचून, कष्टा वाचून सहज त्याची बुद्धी प्रवेश करते. त्याला गुरूंची शरणागती करावी लागते. एक प्रमाण आहे, तो का म्हणे त्यांचा जीव तोची देव. प्रमाण आहे की नाही? अर्थ कसा लावता येईल? याला शरणागती परंपरेने शिकावं लागतं. जीव हा अविद्या उपाधीने आलेलं प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब देव कसा होईल? म्हणजे तर जीव शब्दाचा वाच्यार्थ न घेता जीव शब्दाचा लक्षार्थ पारमार्थिक जीव म्हणजे साक्षी घ्यावा लागतो. आणि मग साक्षी चैतन्य हे देवस्वरूप ब्रह्मस्वरूप होत असतं. गुरुगम्य हन ठाय. पण आता ही प्रक्रिया न शिकता ही त्याला हे कळतं. तो का म्हणे त्यांचा जीव तोची देव, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, ते तर संसरेविन जाय बुद्धी तयाची. आणि मग या जीवनामध्ये काय काय त्याला वश होतं ते पुढे येणार आहे चिंतन. त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.